युद्धाच्या संकटात इंधन तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा. इराणनं भारताचा झेंडा असणाऱ्या जहाजांना हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची दिली परवानगी. गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यावसायिकांना फटका. मुंबईत नामांकित हॉटेलच्या मेनूमध्ये कपात तर काहींवर हॉटेल बंद करण्याची नामुष्की. युद्धामुळे राज्यात गॅसचा तुटवडा. गॅस बुकिंगसाठी नागरिकांच्या रांगा तर राहतामधील साकुरी गावात पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण तर अमरावतीत दुकानांबाहेर पोलीस बंदोबस्त. सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचं नागपुरात आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चूल मांडत ठिय्या. एलपीजी टंचाईचा हिंजवडी आयटी पार्कला फटका. कर्मचाऱ्यांना घरातून डब्बा आणण्याच्या सूचना. हॉर्मुझमधून अमेरिकन तेलाचा एकही थेंब जाऊ देणार नाही. प्रति बॅरेल $200 कच्च्या तेलासाठी तयार रहा. इराणची अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना धमकी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नष्ट करण्याची धमकी तर तेल कंपन्यांना हॉर्मुझ स्ट्रेट वापरण्याचा दिला सल्ला. इराणकडून नौदल तळाचे फोटो जारी. युद्धनौकांची दाखवली शक्ती. समुद्रात शत्रूच्या जहाजांवर वेगानं हल्ला करण्याची क्षमता असल्याचा दावा. आणि विधान भवन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. अज्ञाताकडून बॉम्ब ठेवल्याचा ईमेल. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईतील विधान भवन, मेट्रो स्टेशन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि हायकोर्ट उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये खलिस्तानी आंदोलनाशी संबंधित हा धमकीचा मेल असल्याची शक्यता आहे. यानंतर गृह विभागाने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिलेत तर संवेदनशील भागामध्ये सुरक्षा व्यवस्था आणि तपासणी सुरू करण्यात आली आहे. सकाळी सुमारे 6:57 सीपीएच्या अधिकृत मेलवर धमकीचा संदेश आला. या मेलमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना बॉम्ब आणि मिसाईलद्वारे हल्ला करण्याचा इशारा देण्यात आलाय. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी आणि माझे वरिष्ठ सहकारी प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांत, ही अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी आता समोर येते आहे. काय अधिकचा तपशील? जो मेल सकाळी आलेला आहे त्या मेलनुसार जर का बघितलं तर विधान भवन, आपल्याला माहिती की अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राचं विधान भवनात सुरू आहे आणि याचमुळे महाराष्ट्रातील सगळेच प्रमुख राजकीय नेते, पदाधिकारी, पक्ष, आमदार, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी हे सगळेच या ठिकाणी आहे. अत्यंत मोठी गजबज आहे. पण याचबरोबर मुंबईसह इतर अजून 4 जागा म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, त्याचबरोबर म्हणजे वेगवेगळ्या 5 अत्यंत महत्वाचे लोकेशन ज्याच्यामध्ये आपली मेट्रोचा सुद्धा समावेश होत आहे. मुंबई उच्च न्यायालय आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे आणि एक बँक या उडवून देण्याच्या धमकी दिल्या. त्याच्या वेळा सुद्धा दिलेल्या आहेत. विधान भवन दुपारी 3:11 अशा प्रकारच्या सुद्धा वेळा दिलेल्या आहेत. खलिस्तानीला सपोर्ट करा अशा प्रकारचा थेट इशारा या मेलमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या नावाने देण्यात आलेला आहे. पण या सगळ्या विषयाचा जर का अभ्यास केला तर तातडीनं सुरक्षा व्यवस्था सतर्क झाल्या आहेत. मुंबई हाय अलर्टवर डिक्लेअर करून टाकण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रत्येक लोकेशनला संशोधन मोहीम सुद्धा सुरू झाली आहे. विधान भवनाची कडेकोट सुरक्षा तपासणी करून त्या ठिकाणी बॉम्बशोध पथकाने तपासणी केली. पण अशा प्रकारचं कोणतंही त्या ठिकाणी सदृश्य न आढळल्यानं पुन्हा कामकाज सुरू केलंय पण बंदोबस्तात. हा त्यातला महत्वाचा भाग. पण या सगळ्या विषयामध्ये जो सायबर टीम तातडीने काम करते की हा जो मेल आहे त्या मेलच्या आयपी ऍड्रेस पर्यंत पोहोचली जी माहिती आपल्याला समजते. त्यामुळे आपल्याला एक थोड्या वेळातच नेमकं या मेल कोणी केला, या मेलचं रूप काय, खरोखर ही धमकी आहे का हा खोडसाळपणा कोणाचा आहे याचा निष्कर्षापर्यंत, प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोहोचू शकेल. पण जो प्राथमिक निष्कर्ष या मेलच्या आधारावर करायचा म्हटला तर तो खलिस्तानी दहशतवाद याच्याशी संबंधित असल्याचं एकंदरीत चित्र दिसून येत आहे. तरीही पण मुंबईला सातत्यानं धमक्या येत असतात. गेल्या 3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या लोकेशनसाठी म्हणून 14 आतापर्यंत धमक्या आल्या होत्या. असे मेल आले होते, फोन आले होते. त्यातल्या 14च्या 14चा जो तपास केला तो खोडसाळपणा हा समोर आला होता. काही मेल ज्या त्या हॉक्स मेल समोर आल्या होत्या. आता मात्र आज अधिवेशन सुरू असल्यामुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे अधिक संवेदनशीलतेनं
या सगळ्या विषयाकडे गांभीर्याने बघितलं जात आहे. या सगळ्या विषयामध्ये जो आलेला मेल आहे त्याची खातरजमा केली जाते, IP ऍड्रेस पर्यंत पोहोचलं जात आहे. या सगळ्या विषयातनं तासाभरामध्ये आपल्याला योग्य ती गोष्ट समोर येईल. पण याची दुसरी बाजू अशी दिसते की विधान भवनाचं अधिवेशनाचं कामकाज आज लवकर आटोपता येईल का, या प्रकारचं सुद्धा नियोजन याकरता एक विधानमंडळाचे महत्वाचे अधिकारी आणखीन विधानसभा अध्यक्ष, विधानसभा सभापती यांची एकत्रित सुरू होते असं आपल्याला दिसतंय. आणि या सगळ्या विषयातनं जर का आज कामकाज लवकर आटोपलं तर अधिवेशनाचा कालावधी अजून एक दिवस वाढवता येईल का, अशा प्रकारचा सुद्धा विचार या बैठकीमध्ये निश्चित होऊ शकतो. निश्चितच प्रशांत, अशा सगळ्या घडामोडींचा विचार आता होऊ शकतो आणि नेमकं या संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट समोर येतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे. माहितीसाठी धन्यवाद. मुंबईतलं विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे आणि या धमकीनंतर सतर्कतेचा उपाय म्हणून विधिमंडळ कर्मचाऱ्यांना बाहेर थांबवण्यात आलाय. अज्ञाताकडून बॉम्ब ठेवल्याचा ईमेल पाठवण्यात आलाय, तर विधान भवनातील सर्वांना बाहेर काढलं असून पोलिसांकडून आतमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. आज सकाळी 6:57 CPAच्या मेलवरती धमकी आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्या कारणानं बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे. बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड यांनी विधान भवनामध्ये प्रवेश करून सर्व सखोल अशी तपासणी सुरू आहे. आज जे काही युद्ध चालू आहे ते मिडल ईस्टमध्ये युद्ध चालू आहे. अशा वेळेस हा ईमेल जो आलेला आहे त्याचा युद्धाशी संपर्क जोडणं ही करायची चुकीचं राहील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हॉक्स ईमेल्स हे वारंवार धमकी जी येत असतात, प्राथमिकदृष्ट्या तसाच पद्धतीचा ईमेल हा वाटते, पण तरीसुद्धा ईमेलचा सोर्स जो आहे तो त्याचा तपास चालू आहे आणि शोधण्याचं काम चालू आहे. आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम गृहमंत्री असताना मला असं वाटत नाही की विधान भवनामध्ये कोणी बॉम्ब ठेवण्याचं धाडस ठेवतं. कारण इतका महान गृहमंत्री आम्हाला लाभलेला आहे. गृहमंत्री म्हणून ते काय करतात हा संशोधनाचा विषय. तुम्ही गॅस बंद केला म्हणून हॉटेल बंद झाली, याचा काय विचार आहे की नाही. आणि हा जो काय प्रक्षोभ आहे जनतेमध्ये, हा जो जनतेमधला जो रोष आहे, त्या रोषाला कुठेतरी वेगळंच वळण लावायचं, वेगळीकडेच चर्चा भरकटायची आणि माध्यमातून तेच सगळं चालवायचं. बॉम्ब उडवला, आजपर्यंत किती धमक्या दिल्या बॉम्ब उडवतो आणि कधी कुठला बॉम्ब उडलाय आणि आत्ता सांगता येते काही नाहीये. हा सगळा स्टंट आहे, जनतेचं मूळ प्रश्नावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केलेला स्टंट आहे.